हॅलो बॉईज, कसे आहात? मजेत ना? तर आज आपण शिकणार आहोत पाठ क्रमांक 18, माझा अनुभव. मुलांनो, अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स. माझा अनुभव म्हणजेच माय एक्सपिरियन्स. आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्याला अनेक चांगले वाईट अनुभव येतात. ते सगळे अनुभव आपण आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर, रिलेटिव्सबरोबर शेअर करत असतो. असाच एक अनुभव रेहाना नावाच्या मुलीने आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केला आहे. तर चला आज आपण पाहूया रेहानाला काय अनुभव आला आणि ती ह्या लेसनमध्ये काय सांगत आहे. ह्या पहिल्या चित्रामध्ये 2 मुली दिसत आहेत. एका मुलीच्या हातात फळे आहेत आणि एका मुलीच्या हातात फुले आहेत. त्या रस्त्याने चालल्या आहेत. चंदन माझा व सुमाचा मित्र आहे. तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो. एक मुलगी आहे, ती तिचा अनुभव सांगत आहे. ती काय म्हणते आहे की चंदन नावाचा एक मुलगा आहे, तो माझा आणि सुमाचा. पण त्या मुलीचे नाव काय आहे ते तिने आपल्याला सांगितलेले नाही. म्हणजे सुमा आणि चंदन आणि ही मुलगी, तिचं नाव काय आहे ते आपल्याला नंतर कळेल. हे तिघं खूप छान मित्र आहेत आणि चंदन आजारी पडला. त्यामुळे ती जी मुलगी आहे ती आणि सुमा ह्या दोघी चंदनला भेटायला निघाल्या. मुलांनो, आपलेही रिलेटिव्स कोणी आजारी असतील, हॉस्पिटलमध्ये असतील, तर आपणही त्यांना भेटायला जातो की नाही? आजारी माणसांना भेटायला गेल्यामुळे त्यांना खूप बरं वाटतं, आनंद होतो आणि त्यांना आजारातून लवकर बरं होता येतं. त्यानंतर पुढच्या चित्रात काय आहेत ते आपण बघूया. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो. आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. बघा मागच्या चित्रामध्ये होतं की नाही? ह्या दोघी मुली फ्रूट्स बास्केट आणि फ्लावर्स घेऊन निघाल्या आहेत. मग आता ह्या दोघी मुली चंदनच्या घरी पोहोचल्या आहेत. हा जो मुलगा दिसत आहे ना, जो बेडवर आहे, तो चंदन आहे. तो आजारी आहे आणि या दोन्ही मुलींनी त्याला फुलं फळं म्हणजेच फ्लावर्स आणि फ्रूट्स दिली. त्यामुळे चंदनला खूप आनंद झाला आहे. चंदनच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे की नाही आपल्याला? पुढच्या चित्रात काय आहे? पुढच्या चित्रात ह्या मुली चंदनबरोबर बोलत आहेत. काळजी घे, वेळेवर औषध घे. सुमा म्हणाली, बघा सुमा नावाची मुलगी काय म्हणाली? काळजी घे म्हणजेच टेक केअर आणि वेळेवर औषधं घे म्हणजेच तू सगळे मेडिसिन्स तुझे वेळेवर घेत जा. म्हणजे काय होईल? तू लवकर बरा होशील. त्यानंतर काय आहे? तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, मी म्हणाले. मग ही दुसरी मुलगी आहे की नाही? ती पण चंदनला म्हणाली, तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू. आणि मग ही सगळी मुले पुन्हा एकदा शाळेत भेटतील. आजारी असल्यामुळे चंदन शाळेत जाऊ शकत नाही, खेळायलाही जाऊ शकत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही ज्या मुली आहेत त्या चंदनला भेटायला आल्या आहेत. ह्यानंतरच्या चित्रात काय आहे? चंदन म्हणाला, रेहाना, सुमा, तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय. बघा दोघी मुली त्याला भेटायला आल्या, त्याला फ्लावर्स आणि फ्रूट्स दिले म्हणून चंदनलाही आनंद झाला. आणि चंदन म्हणतो, आता मला थोडं बरं वाटतंय, कारण शाळेत त्या मित्रमैत्रिणी भेटल्यावर त्याला छान वाटले. तो काय म्हणाला? आता मला खूप बरं वाटतंय, मला खूप आनंद झाला, थँक्यू, तुम्ही मला भेटायला आलात त्यामुळे. त्यानंतरच्या चित्रामध्ये काय आहे बघा. चंदनने आमचे आभार मानले. निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला. बघा आता ह्या दोघी मुली निघाल्या आहेत. कुठे? त्यांच्या घरी निघाल्या.
चंदनला भेटल्या, गप्पा मारल्या, चंदनला काळजी घे आणि औषध घे सांगितलं आणि त्या दोघीही त्यांच्या घरी निघाल्या. आता ह्या दुसऱ्या मुलीचं काय नाव आहे हे आपल्याला कळलं की नाही? दुसरी चंदनची मैत्रीण आहे, तिचं नाव आहे रेहाना. त्यामुळे चंदन म्हणाला, सुमा आणि रेहाना, तुम्ही दोघी मला भेटायला आल्या. आभार मानले. आभार मानणे म्हणजे त्यांना थँक्यू म्हणाल्या. आणि चंदनने त्यांचे आभार मानताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता. हसरा म्हणजे हॅप्पी दिसत होता त्यांचा चेहरा. आणि हे पाहून ह्या दोघी मुलींनाही खूप आनंद झाला. आपण आपल्या मित्राला भेटलो. मित्राला भेटल्यामुळे त्या दोघांनाही खूप आनंद झाला. आणि मग दोघी मुली त्यांच्या घरी निघाल्या. तर मुलांनो, हा लेसन छान आहे की नाही? रेहाना नावाच्या मुलीने त्यांच्या एका आजारी मित्राबरोबर तिचा काय अनुभव आहे, ती त्याला भेटायला गेली, त्याला काय म्हणाली आणि ती त्याला भेटायला जाताना काय घेऊन गेली हे आपल्याबरोबर शेअर केले. अशा प्रकारे आपले देखील कोणी मित्रमैत्रिणी, नातेवाईक आजारी असतील तर त्यांना आपण भेटायला गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांना बरं वाटते, त्यांना आनंद होतो आणि आजारपणातून बरं होण्यासाठी त्यांना मदत होते. तर मुलांनो, हा लेसन तुम्ही नक्की वाचा आणि ह्यातली छान छान चित्रे पहा आणि हा लेसन तुम्हाला नक्कीच आवडलं ना? आता आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. प्रश्न पहिला, कोण म्हणाले ते लिहा. अ, काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. आ, तू लवकर बरा हो, रेहाना म्हणाली. ई, आता मला बरं वाटतंय, चंदन म्हणाला. ई, मग आपण खेळू, मजा करू, रेहाना म्हणाली. ऊ, रेहाना, सुमा, तुम्हाला भेटून मला आनंद झाला, चंदन म्हणाला. प्रश्न पहिला, कोण म्हणाले ते लिहा. अ, काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. आ, तू लवकर बरा हो, रेहाना म्हणाली. ई, आता मला बरं वाटतंय, चंदन म्हणाला. ई, मग आपण खेळू, मजा करू, रेहाना म्हणाली. ऊ, रेहाना, सुमा, तुम्हाला भेटून मला आनंद झाला, चंदन म्हणाला. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ, चंदनला आनंद का झाला? उत्तर, रेहाना व सुमा घरी भेटायला आले म्हणून चंदनला आनंद झाला. आ, मी हा शब्द कोणासाठी आला आहे? उत्तर, मी हा शब्द रेहानासाठी आला आहे. ई, आम्ही हा शब्द कोणासाठी आला आहे? उत्तर, आम्ही हा शब्द रेहाना व सुमासाठी आला आहे. ई, सुमा आणि रेहानाने चंदनला काय दिले? उत्तर, सुमा आणि रेहानाने चंदनला फळे व फुले दिली. ऊ, आजारी कोण होते? उत्तर, आजारी चंदन होता. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ, चंदनला आनंद का झाला? उत्तर, रेहाना व सुमी घरी भेटायला आले म्हणून चंदनला आनंद झाला. आ, मी हा शब्द कोणासाठी आला आहे? तर मी हा शब्द रेहानासाठी आला आहे. ई, आम्ही हा शब्द कोणासाठी आला आहे? उत्तर, मी हा शब्द रेहाना व सुमासाठी आला आहे. ई, सुमा आणि रेहानाने चंदनला काय दिले? उत्तर, सुमा आणि रेहानाने चंदनला फळे व फुले दिली. ऊ, आजारी कोण होते? उत्तर, आजारी चंदन होता. प्रश्न तिसरा, घटना क्रमांकानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा.
वाक्यासमोर क्रमांक लिहा. अ. काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. आ. चंदनने दोघींचे आभार मानले. ई. आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. ई. आम्ही त्याच्या घरी गेलो. उ. चंदन माझा आणि सुमाचा मित्र आहे. उ. तो आजारी पडला. तर चंदन माझा आणि सुमाचा मित्र आहे. उ. तो आजारी पडला. 3. आम्ही त्याच्या घरी गेलो. 4. आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. 5. काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. 6. चंदनने दोघींचे आभार मानले. प्रश्न 3. घटना क्रमांकानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा. वाक्यासमोर क्रमांक लिहा. अ. काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. आ. चंदनने दोघींचे आभार मानले. ई. आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. ई. आम्ही त्याच्या घरी गेलो. उ. चंदन माझा आणि सुमाचा मित्र आहे. उ. तो आजारी पडला. उत्तर. चंदन माझा आणि सुमाचा मित्र आहे. 2. तो आजारी पडला. 3. आम्ही त्याच्या घरी गेलो. 4. आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली. 5. काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली. 6. चंदनने दोघींचे आभार मानले.